गावाचे सर्व सरपंच नागरिकगण, आता सर लोकांनी प्रेझेंटेशन पाहिली आहे की शहरासाठी जी पाणी पुरवठा योजना होती त्या संदर्भात सर्वांना माहित आहे की पाणी पुरवठा योजना खूप जुनी होती आणि त्याच्यात खूप आवश्यकता होती नवीन पाईपलाईन टाकण्याची आणि त्याचं रेट्रोफिटिंग करण्याची. खूप वर्षापासून शहराच्या लोकांची मागणी होती आणि आता शासनाने मंजूर केलं आहे. शासनासाठी 1000 कोटीची योजना मंजूर केली. याच्यात पाईपलाईन सुद्धा टाकली जाणार आहे, रेट्रोफिटिंग सुद्धा होणार आहे, सोर्सेस स्ट्रेंथनिंग सुद्धा होणार आहे. आणि ह्याचं जे प्लॅनिंग केली गेली आहे ते आताच्या प्रेझेंटच्या जे सध्या स्थिती आहे त्याचा विचार न करता पुढील 30 वर्षाकरिता त्याची प्लॅनिंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून सध्या जे अडचण आहे शहरामध्ये पाणी संदर्भात ते तो सॉल्व्ह होणारच आहे. पुढील भविष्यात 30 वर्षासाठी कुठलीही अडचण येणार नाही लोकांना, त्यासाठी सुद्धा प्लॅनिंग करण्यात आली. म्हणून ही खूप चांगली योजना अमृत 2 अंतर्गत मंजूर झाली आहे. याच्यासाठी मला कौतुक करायचं आहे आमदार साहेबांचं सुद्धा आणि जी पूर्वी खासदार मॅडम होती त्यांचं सुद्धा की त्याने जी मूळ पाईपलाईन आहे विहीर ते टाकेपर्यंतची त्याच्यातली 2700 मीटर पाईपलाईन झाली. मात्र काम करताना ते शेतकरी ज्या लाईन मधून जात होते शेतातून तिथे ते विरोध असल्यामुळे साईडने लाईन वाढवली, त्याच्यामुळे तिथे